Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत गेल्या 2-3 दिवसापासून अनेक चर्चा आहेत आणि काही खुलासे देखील समोर आलेले आहेत आणि या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते विजय कुंभारे सर आहेत. सर, बघायला गेलं तर गेल्या 2-3 दिवसापासून ज्या पूजा खेडकर आहेत त्यांची चर्चा आहे, परंतु त्यांची काही वादग्रस्त ज्या घटना आहेत आणि खुलासे आहेत ते समोर येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या चर्चेत आल्या त्या त्यांच्या वागण्यानं चर्चेत आल्या. त्या IAS झाल्यानंतर त्यांना पुण्यासारख्या चांगल्या शहरामध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खरं तर ती संधी सगळ्यांना मिळत नाही, कारण होम टाऊन हे सगळ्यात शेवटी म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेला दिलं जातं, तरी त्यांना दिलं. परंतु आल्यानंतर त्यांनी जे काय ऑडीतून येणं, ऑडीवर त्यांच्या गाडीतून येणं आलिशान, त्याच्यावर लाल निळा दिवा लावणं वगैरे, हे ज्या गोष्टी केल्या, इतर अधिकाऱ्यांच्या केबिनवर कब्जा करणं वगैरे, ह्या ज्या गोष्टी केल्या, त्यामुळे त्या चर्चेत आल्याने मग त्यांच्या सगळ्या प्रकारच्या त्यांच्या एकूणच सगळ्या IAS होणं याच्यावर वगैरे लोकांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्याच्यात काही धक्कादायक बाबी आल्या आणि आता त्यांची बदली पुण्यातून वाशिमला झालेली आहे. परंतु बदली म्हणजे ही काही शिक्षा नसते, तर त्यांनी जे काही केलं, जे काही त्यांचं वर्तन आहे ते IAS पदाला शोभण्यासारखं नाही IAS अधिकाऱ्याला. त्यामुळे ते पूर्ण चौकशी करावी अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. त्यांच्या IASचं जे ज्या वेळेला उघडकीला आला त्याच्यामध्ये त्या OBC नॉन क्रिमी लेअरमधून IAS झालेले आहेत आणि त्यांच्याकडे एक पिटिशन आहे. त्या पिटिशनच्या जो काही निकाल लागेल त्याच्या आधारावर त्यांचं ती निवड झालेली आहे. मुळात त्यांच्या वडिलांनी जे काही हे दाखवलंय, तिथं इलेक्शनच्या वेळेला ॲफिडेव्हिट दिलंय, त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न 40 कोटी दाखवलेलं आहे. आता ते कसं दाखवलं, मग त्या नॉन क्रिमिनलमध्ये कशा येतात याची चौकशी शासनाने करायची. खरं तर याच्यामध्ये आमच्यासारख्याला काही मागणी करण्याची पडायची गरज आवश्यकता नव्हती. हे सगळे शासनाने नोकरीला लागण्यापूर्वी बघायच्या गोष्टी आहेत. शिवाय एक पिटिशन आहे, त्याच्यातून असं दिसतंय की त्यांनी स्वतःलाच विकलांग आणि मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचं म्हटलेलं आहे. आता अशी व्यक्ती IAS पदाला कशी पात्र ठरू शकते, हा आमच्या दृष्टीने एक प्रश्न आहे. शिवाय त्यांना आता ज्या पदावर ठेवलंय त्या पदावर राहण्यासाठी त्या पात्र आहेत की नाही याचा आता शासनाने विचार करावा लागेल. कारण IAS, कारण ज्या कॅटेगरीतून त्यांनी हे मिळवलं, त्यामुळे दुसऱ्या एक विद्यार्थी जो कोणी असेल तो असेल त्या कॅटेगरीतला, त्याच्यावर मात्र लायक असतानाही अन्याय झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी होणं गरजेचं आहे. खरं तर आता त्यांचे जे वडील आहेत त्यांनी दक्षिण नगरमधून निवडणूक लढवली, त्यात त्यांनी त्यांचं उत्पन्न 40 करोड रुपये दाखवले. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिनलमधून उत्पन्न, OBC मधून उत्पन्न कमी असलं, हे दिसलं नाही का संबंधित व्यक्तींवरच्या? हे खरं बघण्याचं काम आहे. तिथे जे कोणी अधिकारी आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशन असेल किंवा DOPT मध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी बघायला हवं होतं. कारण त्यांना हे सगळं रेडीली अवेलेबल असतं, माहिती असतं सगळं, तरी त्यांनी ते बघितलं नाही. हीच बाब या सगळ्यात मोठी आहे. असे किती लोक आता परत त्या पदावर बसले असतील हे काही सांगता येत नाही. म्हणजे अनेक जण त्यात गुंतलेले असू शकतात. एखादी एक गोष्ट गैरप्रकार करायची सुरुवात झाली की त्याला कुठेही शेवट नसतो, मग ते कितीही करू शकतात. IAS हे जे पद आहे ते खूप मोठं आहे देशाच्या बाबतीत, मात्र अशा घटना त्यामध्ये घडणं कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. अगदी त्यांचे जे काही त्यांचं प्रतिष्ठा आहे ते पाहता तिथे तसूभरही चूक खपवून घेता कामा नये. भ्रष्टाचार तर लांबची गोष्ट राहिली, परंतु इथं मात्र त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग चाललेत असे दिसतंय. कारण बदली ही काही शिक्षा होत नाही, चौकशी करून योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. परंतु पुण्यामध्ये त्यांची वादग्रस्त जी वागणूक आहे त्यामुळे हे प्रकरण पुढे आले. असे अनेक प्रकरण असू शकतील. म्हणजे आता उदाहरणार्थ आपलं हे झाल्यानंतर केरळच्या एका IAS अधिकाऱ्याबद्दल आलेलं आहे की त्याने, तोही प्रशिक्षणार्थीच आहे, पण त्याने घरी येऊन ट्रीटमेंट दिली पाहिजे डॉक्टरांनी, सरकारी डॉक्टरांनी वगैरे, त्यासाठी सगळी यंत्रणा वापरली, तेही प्रकरण गाजतंय. त्यामुळे अशा अनेक असतील. परंतु आता या सगळ्या याच्यावर DOPTने विचार करायचा की याच्या संदर्भात काय गाईडलाईन्स आखायच्या, कसं IAS अधिकाऱ्यांच्या वर्तन असलं पाहिजे याच्या संदर्भात. आता पूजा खेडकर प्रकरणी आपण काय फॉलोअप घेणार आहात? आम्ही तक्रारी करणार आम्ही, आणि तक्रारीचा हे काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. निकाल लागेल तेव्हा काय होईल ते बघू. परंतु ACBकडे वगैरे सगळ्या तक्रारी करणार. कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.